नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वारंवाटी कट्ट्यावर. मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं का की नवीन लेन्स म्हणजे ट्रॅफिकचा शेवट? जर तुमचं उत्तर हो असेल तर या व्हिडिओबाबत तुमचा गैरसमज हा पूर्णपणे दूर करूया. सरकार लाखो हजारो करोड रुपये खर्च करून हा मुंबई ते पुणे एक्सप्रेसवे रुंद करत आहे, तरीही ट्रॅफिक तसं जाणार असं मी तुम्हाला सांगितले. तुमचं याच्यावर काय उत्तर असेल तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सुरू करू. मुंबई ते पुणे महाराष्ट्रातील सर्वाधिक वदळीचा आणि महत्त्वाचा एक्सप्रेसवे. पण गेल्या काही वर्षात या महामार्गावर प्रवास करण्याच्या प्रत्येकाची एक तक्रार आहे. अनेक किलोमीटरची वाहतूक कोंडी, विशेषतः विकेंड, सुट्ट्या किंवा पावसाळ्यात तासनतास गाड्या रांगेत उभ्या राहतात. आता या समस्येवर उपाय म्हणून एक्सप्रेसवेवरील काही भाग रुंद करण्याची आणि अतिरिक्त लेन्स विकसित करण्याची योजना पुढे येत आहे. पण एक मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. फक्त रस्ता रुंद झाला की ट्रॅफिक खरंच संपणार आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल वास्तव समजून घेणार आहोत. सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दररोज हजारो लहान मोठी वाहनं धावत असतात. गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे, पण महामार्गाची क्षमता जवळपास तितकीच राहिली आहे. त्यामुळे सरकारकडून काही महत्त्वाच्या भागांमध्ये अतिरिक्त लेन्स, सुधारित इंटेलिजन्स आणि मिसिंग लिंक सारखे प्रकल्प राबवले जात आहेत. मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी होईल आणि खंडाळा घाटातील काही वाहतूकही कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण ट्रॅफिक तज्ज्ञांच्या मते फक्त लेन्स वाढल्याने समस्या कायमची संपत नाही. त्यामागे 3 मोठी कारणे आहेत. पहिलं म्हणजे लेन डिसिप्लिनचा अभाव. अनेकदा जड वाहनं चुकीच्या लेनमध्ये चालतात, अचानक ओव्हरटेक करतात किंवा संथ गतीने चालतात. त्यामुळे मागे मोठ्या प्रमाणात वाहतूक अडकते. दुसरं म्हणजे वाहनांची सातत्याने वाढणारी संख्या. रस्ता मोठा झाला की काही काळ वाहतूक सुरळीत होते, पण नंतर त्याच रस्त्यावर आणखी जास्त वाहनं येऊ लागतात. त्यामुळे काही वर्षात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बॉटलनेक पॉइंट्स. घाट विभाग, टोल प्लाझा, इंटरचेंज आणि एक्सप्रेसवेजवरून बाहेर पडणारे मार्ग ही अशी ठिकाणं आहेत जिथे वाहनांचा वेग आपोआप कमी होतो. म्हणजेच महामार्ग कितीही रुंद केला तर या ठिकाणी योग्य नियोजन नसले तर वाहतूक कोंडी पुन्हा निर्माण होऊ शकते. त्यामुळे फक्त लेन्स वाढवणं हे एक उत्तम पर्याय नाही. तज्ज्ञांच्या मते ट्रॅफिक कमी करण्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमकडे लेन शिस्त, जड वाहनांसाठी प्रभावी नियम, वेगवान अपघात व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतूक अधिक क्षमस्व करणं तितकंच आवश्यक आहे. या सर्व गोष्टी एकत्रितपणे राबवल्या तरच एक्सप्रेसवेवरील वाहतूक खऱ्या अर्थाने सुरळीत होऊ शकते. एकूणच पाहता मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुधारणा हा निश्चित महाराष्ट्रातील महत्त्वाचा विकासाचा टप्पा आहे. मात्र रस्ता मोठा झाला म्हणजे ट्रॅफिक पूर्णपणे संपेल असं नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी वाहतूक व्यवस्थापन आणि प्रत्येक चालकाचे वाहतुकीचे नियम पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते एक्सप्रेसवे रुंद केल्याने वाहतूक कोंडी खरंच कमी होईल का, की अजून काही मोठे बदल करण्याची गरज आहे? तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.